बुलढाण्यात परराज्यातून पिस्तूल, गांजा, मोठ्या प्रमाणात अवैध धंदे, पण पोलिसांचे दुर्लक्ष. आमदार संजय गायकवाड यांचा दावा. वज जिल्ह्यात गुन्हेगारी वाढत चाललेली असून आधीच जळगाव जामोद येथील कथित हत्याकांड प्रकरणावरून पोलिसांच्या कार्यपद्धतीवर लक्ष केले जात आहे. दरम्यान बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी बुलढाणा जिल्ह्यात महाराष्ट्राच्या बाहेरहून गांजा, पिस्तूल आणि विविध अंमली पदार्थ येत असून अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचा दावा करत याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला आहे. आमदार संजय गायकवाड यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले की, मी 2 दिवसांपूर्वी एसपींना फोन करून लक्षात आणून दिले की बुलढाणा जिल्ह्यात परराज्यातून पिस्तूल, गांजा मोठ्या प्रमाणात येत असून अवैध धंदे वाढले आहेत. मात्र याकडे पोलिसांची दुर्लक्ष होत आहे. मागे मी टीका केली होती तर मुख्यमंत्र्यांनी माझ्यावर गुन्हा दाखल करायला सांगितला होता. शहरातही अनेक गाड्या चोरीला जातात, परंतु पूर्णपणे नोंदही होत नसल्याचे त्यांनी सांगितले. तेव्हा बुलढाणा जिल्ह्यात तर मी आता एसपीला 2 दिवसाआधी फोन केला, आमच्या ठाण्याला फोन केला. सर्रास बाहेरच्या महाराष्ट्रातून येणाऱ्या पिस्तूल, गांजा, चरस, अफीम, अवैध दारूच्या बट्ट्या इतक्या मोठ्या प्रमाणात जिल्ह्यामध्ये चालू आहे की पोलिसांचं अजिबात लक्ष नाही. मागे मी एक टीका केली तर मुख्यमंत्र्यांनी त्या टीकेवर माझ्यावर गुन्हा दाखल करायला लावला. पण हे 100% खरं आहे की गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढते. 100 चोऱ्या होतात तर 10 चोऱ्याची पण नोंद त्या ठिकाणी गुन्ह्याची केली जात नाही. आता अनेक गाड्या रस्त्याने चोरी जातात. एवढी स्मारकं बांधली, या स्मारकाच्या लाइटिंग चोरी जातात, त्याच्या बाहेर चोरी जातात, रिपोर्ट पण घेतले जात नाही. शेतकऱ्यांच्या मोटर चोरी चालल्या, शेतकऱ्यांचे बैल चोरी चाललेत, याच्याकडे कोणाचं लक्ष नाहीये. पोलिसांजवळ वेळच नाही या चोरीचे तपास करायला.